जय शिवराय, नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं स्नेहल अँड अदिती ब्लॉग्समध्ये। तर आज आहे रक्षाबंधन आणि त्याच निमित्त मी एक स्पेशल मिनी ब्लॉग काढणार आहे, जो तुम्ही तो नक्कीच पुढे कंटिन्यू करा। तर आता आपण जाणार आहोत आरवला राखी बांधण्यासाठी। चला आपण जाऊ।
तर इथे आता आम्ही पनीरचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे या साईजचे आम्ही पीस. तर तुम्ही आता इथे बघू शकता आम्ही पनीरचे मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत जरा या साईजचे. आणि इथे शिमला मिरची आणि कांदा आम्ही थोडंसं फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. हे बघा याचे असे पीसेस करायचे, जास्त बारकेही नाही आणि जास्त मोठेही नाही, मीडियम साईजचे करून घ्यायचे. असं मस्तपैकी आता आपण हे फ्राय करून घ्यायचं. तर इथे आता मी एक बाउल घेतलेला आहे पनीर मॅग्नेट करण्यासाठी. एवढ्या साईजचा तर बाउल घ्यायचाच आहे आपल्याला. तर आता या बाउलमध्ये आपण या बाउलमध्ये पनीर ओतून घेऊयात. तर आम्ही आता इथे मिरची पावडर, पनीर मसाला आणि गरम मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मॅग्नेशनसाठी. तर आपण जे कांदा आणि शिमला मिरचीचं केलं होतं, तळून घेतलं होतं, त्याला फ्राय केलं होतं ते टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यावरून दही टाकायचं. तर वरून आता आपण हे मसाले जे आपण काढून घेतले होते ते टाकायचे याच्यामध्ये. आणि आम्ही त्याच्यामध्ये कसुरी मेथी सुद्धा ऍड केलेली आहे, नसेल तरी चालेल, आमच्याकडे होती म्हणून आम्ही टाकतो. आता आपण इथे घरचा मसाला सुद्धा टाकून घेऊया. आणि याला आता मिक्स करायचं. आणि वरून इथे थोडी हळद सुद्धा टाकायची आहे. आता थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं. कोथिंबीर. तर इथून वरून आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आणि याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि पनीर मॅग्नेशनला ठेवायचं 15 मिनिटं. तर आता आपण इथे पनीर मॅग्नेट करून घेऊया आणि 15 ते 10 मिनिटं पण मॅग्नेशनला ठेवायचं. 3 मोठ्या आकारचे टोमॅटो धुवून त्यातल्या बिया काढून बारीक चिरून घेतलेले आहेत मी इथे. तर आता आपण याची प्युरी बनवणार आहोत. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या. तर आता इथे 2 मिरच्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि थोडंसं आलं चिरून घेतलेलं. तर आता हे मिक्सरमध्ये आपण मस्तपैकी वाटून घ्यायचं. तर आता आपण मस्त याची प्युरी बनवून घेतलेली आहे. हाय कर समर्थ, हाय कर सगळ्यांना. हाय. तर इथे कढईत मी 2 मोठे चमचे तेल काढून घेतलेले. आता आपण जी प्युरी बनवून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकायची. तर आता ही पिवळी आपण तेल सुटूपर्यंत मस्तपैकी अशी तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला जेवढी भाजी हवी आहे त्याप्रमाणे आपण प्युरी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे प्युरीला. मगाशी आपण मॅग्नेशनला सगळे मसाले टाकले होते, पण तरी सुद्धा आपण प्युरीमध्ये सुद्धा काही मसाले टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला टाकून घ्यायचा आणि त्याला मिक्स करायचं.
तर मग आपण जे मॅग्नेशन केलेलं पनीर होतं ठेवलेलं होतं 15 मिनिटासाठी, आता ते आपण या प्युरीमध्ये टाकून घेऊ. अशा प्रकारे सगळं पनीर आपण त्याच्यामध्ये टाकून याला मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपल्याला जशी क्वांटिटी हवी आहे तसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर आता आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी वरून टाकून घ्यायची. आपण मॅग्नेशन करताना मीठ टाकलं होतं, पण वरून सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय चवीपुरतं. आता आपण इथे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. बघू शकता भाजीला किती मस्त तरी आलेली आहे. आता आपण या भाजीला उकळून देऊयात. तर आता इथे आपलं मस्तपैकी असं ताट रेडी झालेलं आहे. आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसं झालंय. तर आता तुम्ही बघू शकता इथे पनीर टिक्का, चपाती, कांदा, श्रीखंड आणि भात हे मेन्यू आपण केलेले आहेत. आणि आता मी हे टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसं झालं ते. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.